आगमन करतोय त्यावेळी बस स्टँडवर पाहिलं भगवामय वातावरण, प्रत्येकाच्या घराच्या समोर भगवामय वातावरण, जाणता राजा फ्लॅग पाहतो आपण. आज मित्रांनो आज रायगडवर आल्यासारखं वाटतंय. सुंदर असं एक भव्य दिव्य आयोजन, भव्य दिव्य स्पर्धा, भगवामय वातावरण पाहायला भेटतंय या काणकोण नगरीमध्ये. आणि मित्रांनो असे कित्येक झेंडे लढले, त्यात सर्वश्रेष्ठ झेंडा म्हणजे आमचा भगवा झेंडा. आणि हा भगवा झेंडा नक्कीच वळूया मॅचकडे. दुसरा सामना होतोय चंदन टस्कर विपक्ष समर्थ 11. दोन संघाला खूप खूप शुभेच्छा. सलामीची बिन्नीची जोडी मैदानात पावलं टाकते. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू 12 मॅन आपण पाठवा. मैदानाच्या दिशेने दोन खेळाडू मैदानात पावलं टाकतायत. गोवा टेनिस क्रिकेट नसेल तर नक्कीच पूर्ण भारतभर असा लोकप्रिय असलेला सनम साळगावकर, रिव्हर्स किंगचा बादशाह, टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव सनम साळगावकर हा मैदानात पावलं टाकतोय. त्याला साथ देण्यासाठी सरफराज, टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव या दोन खेळाडूंना सरफराज, आणि त्याला साथ देईल सनम साळगावकर. टेनिस विषयातील मोठमोठी नावे, टेनिस क्रिकेटचे मोठमोठे सितारे उद्या पण आपल्याला पाहायला भेटणार या स्पर्धेत, या मैदानावरती. मोठमोठे सितारे कृष्णा लक्ष्मण सातपुते, विश्वजीत ठाकूर, बंटी पटेल, मोठमोठे सितारे आपल्याला पाहायला भेटणार. नक्कीच दर्शन बांदेकर जो युनिफॉर्म मध्ये असलेला खेळाडू, मॅनफॉर्म देवबाग मालवणचा खेळाडू पण या मैदानात पाहायला भेटणार शक्यतो. या दोन संघाला खूप खूप शुभेच्छा देऊया. चंदन टस्कर विपक्ष समर्थ 11 या दोन संघाला. सलामीची बिन्नीची जोडी, नाणेफेक हरल्यानंतर समर्थ 11 संघाकडनं रिव्हर्स किकचा बादशाह सनम साळगावकर, त्याला साथ देईल सरफराज. ही सलामीची बिन्नीची जोडी ही मैदानात आपण पाहताय. सुंदर अशी स्पर्धा, एक भव्य दिव्य स्पर्धा. आजचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये हा दुसरा सामना रंगतोय. दुसरा सामना होतोय चंदन टस्कर विपक्ष समर्थ 11 या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे 12 मॅन पाठवा. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू लवकर पाठवा. सुंदर अशी स्पर्धा आणि आम्हाला पण एक समालोचन करण्याची संधी. मंदार थँक्यू, त्याचबरोबर बंटी आपलं पण धन्यवाद. आणि प्रथमतः या काणकोणमध्ये मला आणलं ते आमचे मित्र कुशल पाटील, तुझं पण खूप खूप धन्यवाद. जगदंब चषक हल्लीच आपण पार पडला. सुंदर असं आयोजन, नीटनेटकं आयोजन नियोजन. त्यानंतर ही स्पर्धा एक मोठी स्पर्धा त्यानंतर आपण पाहतायत जिजाऊ चषक 2023चा रणसंग्राम. टेनिस विश्वातील एक मोठं नाव गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल ओमकार देसाई. या रिवर्स स्विच इट, हो हो उडाया, बार बार देखो, हजार बार देखो ये शॉट. सुरेख अप्रतिम डीप वाईडिश गलीच्या दिशेने चेंडूला क्लिअर केलंय. 6 धावांसाठी सनम साळगावकरच्या बॅट मधनं आलाय आणि या 6 धावेने संघाचं खातं उघडलंय. संघाचं अकाउंट ओपन झालंय. संघाची बोनी केली. सनम साळगावकरने आपलं खातं उघडलंय. धावपलकावर धावसंख्या 6 धावा. ओमकार देसाई टेनिस विश्वातील एक मोठं नाव, पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं आणि फलंदाज सनमने आपलं खातं उघडलं. ओ रिव्हर्स सिप, चेंडू शरीराचा वेध घेतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅक टू बॅक दुसरा रिव्हर्स सिप रिप्ले दाखवायचा प्रयत्न होता. सनमचा प्रयत्न फसला. चेंडूने शरीराचा वेध घेतला. लगी तो अबात नाही तो बरबात, लागला तर तीर नाहीतर फकीर असा फटका फसला गेला. 6 धावा. ओ यावी रिव्हर्स सिप स्विच हिट, प्रत्येक चेंडूवरती रिव्हर्स सिप खेळायचा प्रयत्न सनमचा होतोय. आता मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव, 2 चेंडू डॉट ओमकार देसाई कडनं पाहिलं आणि बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव कमबॅक केलं ओमकार देसाईने. धावफलक थांबलं. हे 6 या धावसंख्येवर. प्रथम फलंदाजी करतोय समर्थ 11 संघ. ओ व्हॉट अ शॉट, चेंडूला पाठवला डीप बॅकवर्ड केलं क्षेत्रामध्ये. आता मात्र कुठलीही दयामाया नाही करणार ओमकारवर आणि इरादे स्पष्ट केले. चेंडूला पाठवलं डीप बॅकवर्ड केलं क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत गेला. चेंडू एक्झिक्यूट झाला तो डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये आणि या 6 धावने धावपलकावर धावसंख्या मला जाऊ दे ना घरी. आता वाजले की 12 धावा धावपलकावर. पहिलं षटक अनिवार्य, पॉवर प्लेचं महत्वपूर्ण. ओमकार देसाई सज्ज होईल. ओ व्हॉट अ शॉट, खोदून काढलाय. चेंडू डाऊन लेग साइड होता. त्यानंतर रिव्हर्स सिपचा फटका खोदून काढलाय. फुलर लेनचा चेंडू होता. सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कव्हर क्लिअर केलाय चेंडूने. आली लहर केला कर आणि चेंडू गेलाय तो सीमा रेषे बाहेर. छत्रपती शिवरायांची तडपती तलवार. चेंडू सीमा रेषे बाहेर आलाय. चौकार. 4 धावेने धावपलक हे परावर्तित झालंय. धावपलकावर धावसंख्या 16 धावा.
पहिले षटक धावेंची लयलूट केली, महागडं षटक ठरतंय. त्यानंतर नक्की दबाव येतोय, लागली आमसभा आणि ग्रामसभा. दबाव आल्यानंतर ओमकार देसाई हा पण एक टेनिस क्रिकेटचा मोठा सितारा आणि त्या गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडलाय. हा बी होतोय सनम सागरकर. एक तेरी तो एक मेरी. ऑन साइडला शपल वर शॉट, सुरेख फटका पाहायला भेटतोय. अप्रतिम खिलाडी के मस्तक में दस्तक, सनम सागरकर ऑन द फायर. आणि या 6 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या आपण पाहताय नेल्सन फिगर 22 धावा. प्रत्येक पहिल्याच षटकामध्ये धावेंची लयलूट केली. पहिल्याच षटकामध्ये 22 धावा खर्च केला ओमकार देसाईने आणि पहिलं षटक महत्वपूर्ण पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. 22 धावा. तोपर्यंत जाऊया सुमधुर संगीताकडे. डीजे हॅलो. तर पहिलं षटक हे महागडं ठरलंय ओमकार देसाईचं. ओमकार देसाई टेनिस विश्वातील एक मोठं नाव, मॅन फ्रॉम कुर्ला टिळकनगरचा हा खेळाडू. तर नक्कीच तुझं पण खूप खूप सहर्ष स्वागत करूया या मैदानात, या स्पर्धेत. आपण पाहतायत सुंदर अशी स्पर्धा, जिजाऊ चषक काणकोण 2023 क्रिकेटची पंढरी काणकोण. तर या पंढरीमध्ये हे कुंभमेळा आपण 4 दिवस पाहणार. आजचा हा पहिला दिवस. भूषण गोडे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. वैयक्तिक भूषणचं पहिलं संघाकडनं सांघिक महत्वपूर्ण हे दुसरं षटक, पहिल्या इनिंगचं पहिल्या डावाचं भूषण घोडे हा कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं सज्ज होईल. सुंदर अशी स्पर्धा, सुंदर अशी या स्पर्धेत आपण पाहतायत भव्य दिव्य रोग रकमेची सुंदर अशी आकर्षित चषक. भूषण सज्ज होईल. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू, काहीसा फलंदाज स्टेप आउट झाला होता, पुढे सरकून खेळला चेंडू. यावेळी खराब क्षेत्ररक्षण, गच्चा क्षेत्ररक्षण, लाखाचे खाक आणि फिल्डराक पडला भला मोठा भॉक. बादल चौधरीच्या म्हणीची आठवण करून देणारे क्षेत्ररक्षण. बडा घर पोकळ वासा, वारा जातो बसा बसा. 4 धावा. हे फक्त मालवणी म्हणी क्रिकेटच्या मैदानापुरती राहतील. कुठल्याही खेळाडूने नाराज होऊ नये. काही मनोरंजन व्हावं लागतं, काही हसावं लागतं, कारण हसल्यामुळे माणसाची प्रकृती सुद्धा चांगली राहते. हा सुद्धा एक व्यायाम आहे हसल्यामुळे. यावी फुलर लेनचा चेंडू, क्रिकेट मधल्या ब्रह्मास्त्राचा वापर केला भूषणने. निशब्द करून टाकणारा चेंडू टेनिस क्रिकेटचा. आणि धावफलक हे थांबलंय. धावफलकावर धावसंख्या 26 धावा. 26-11. 26 ही आकडा आला, धावसंख्या आली की 26-11. मुंबईवरती अतिरिक्त हल्ला याची आठवण येते. यावेळी चांगला चेंडू, चेंडूला स्टेअर केलंय, हलकेच घेऊन काढलंय, चेंडूला लॉफ केलंय. डीपला क्षेत्ररक्षक येतोय, डीप एक्स्ट्रा कव्हरला. एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त झाली. एका धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 27. समर्थ 11 संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. भक्कम पाया रचला, मजबूत फाउंडेशन टाकलं, उंच धावांचा कळस रचायचा आहे हा इरादा आपण पाहतायत सनम सागरकरचा. आल्या आल्या डग आउट मधून सेट होऊन आलेला फलंदाज, इरादे स्पष्ट केले होते आणि पहिल्या षटकामध्ये 22 धावा या खेळाडूने केल्या. सुंदर चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न आहे. इनसाइड एज, चेंडूने स्टँडचा वेध घेतला. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. चेंडू स्टँडचा वेध घेतोय. पहिला हादरा सनम सागरकर. बॅक टू पॅव्हलियन. डीजे सानिश गावकर पहिल्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच. आपण यायचंय सानिश गावकर पहिल्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच. न्यू बॅटर नवदीप फलंदाज मैदानात पावलं टाकतोय.
12 मॅन पाठवा प्लीज. समर्थ 11 संघ आपल्याला वारंवार विनंती होते, कारण लाईव्ह स्पर्धा आहे. प्रत्येक खेळाडूंचं नाव. अमित न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकासाठी अमित हा मैदानात पावलं टाकतोय. पहिला हादरा बसतो. एक मोठा मासा जाळ्यात अडकला जातो. या माशासाठी जाळं रचलं होतं प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाने. चांगला चेंडू बॅकफुटवर जाऊन पंच केला, हलकेच घेऊन काढलाय चेंडूला. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये शॉटला क्षेत्ररक्षक बीड होतोय. दोन क्षेत्ररक्षकांची शर्यत होती चेंडू अडवण्याची. चेंडू आउट ऑफ पार, डाऊन द ग्राउंड. छत्रपतींचा शावा मिळाला 4 धावा. सुंदर फटका, अप्रतिम फटका, आणि या 4 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 31. 31 धावा आल्या हिरदाने स्पष्ट केले. अमित हा फलंदाज 4 धावांनी खातं उघडलंय. संघाला महत्वपूर्ण 4 धावा दिली. यावेळी पुलर लेनचा चेंडू समोर केलाय. ऑफड्रायचा फटका येतोय. एकच धाव येईल. एका धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर 23 धावा. 32 माफ करा, 32 धावा. 2 षटकांचा मित्रांनो खेळ समाप्त होतोय. 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 32 धावा धावफलकावर. धन्यवाद डीजे. षटक क्रमांक 30 घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते गौरव नामकचा गोलंदाज. गौरवची 3ऱ्या षटकासाठी वर्णी लागते. षटक क्रमांक 30 आणि गौरवकडून पहिलं वैयक्तिक पहिलं, संघाकडून सांघिक महत्वपूर्ण पहिल्या इनिंगचं षटक क्रमांक 30 घेऊन सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून स्क्रीनवर येतोय गौरव नामकचा गोलंदाज. अमित 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू पेस करण्यासाठी. रिवर्सी फटका. इथं मात्र यावेळी फटका फसला होता. थोडा पुढे होता चेंडू. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला होता, तर धावेची तमाम शंका समाप्त झाली. एक डॉट चेंडू. 3रं षटक. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचना, क्षेत्ररक्षण बदल जाईल. फील्ड पोझिशन आपण पाहतायत. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये डीप बॉडी लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफला, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन. यावेळी ऑन साइडला चेंडू एक्झिक्यूट जाईल. चेंडू सीमारेषे बाहेर डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय 4 धावांसाठी. छत्रपतींचा शावा मिळाला 4 धावा, आणि या 4 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 36. लॉस ऑफ 1 विकेट. 36 धावा. प्रथमतः फलंदाजी करतोय समर्थ 11 संघ नाणेफेक हरल्यानंतर. यावेळी ऑन साइडला बॅकफुटवर जाऊन चेंडूला पाठवलं. डीप बॅकफुट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं. कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं, कारण बऱ्याच धावा वाचवल्या एका धावेने. धावफलक एक सिंगल लेग पुढे सरकलंय. 37 धावा. संघर्ष करावा लागेल तुम्हाला. ज्यावेळी तुम्ही संघर्ष कराल त्यावेळी प्रगतीच्या वाटचालीवर नक्कीच जाणार, आणि ज्यावेळी तुमचा संघर्ष थांबणार त्यावेळी तुम्हाला पराभव हा पत्करावा लागेल. क्रिकेटमध्ये हार जीत आहे, संघर्ष अटळ आहे. जसा जीवनामध्ये तसा क्रिकेटमध्ये. यावेळी चांगला चेंडू होता. क्रिकेट मधल्या ब्रह्मास्त्राचा वापर केला. वाईड यॉर्कर चेंडू. बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू. फलंदाज बीड होतोय. मालवणीमध्ये एक म्हण आहे, काय नाही कळाक आणि बोको गेलो माळाक. एक डॉट चेंडू. ओ सुरेख चेंडू. क्रिकेट मधल्या ब्रह्मास्त्राचा वारंवार वापर करतोय गोलंदाज. बॅटची कट. चेंडूचा प्रवास चाललाय. शॉर्ट बॅकपट पॉइंट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन. चेंडूची परती. तोपर्यंत एक धाव. एका धावेने धावफलक हे वधारलंय. धावफलकावर धावसंख्या 38. 38 धावा धावफलकावर. प्रथम फलंदाजी करतोय समर्थ 11 हा संघ. एका गड्याच्या मोबदल्यात 38. यावेळी सुरेख चेंडू. तेज तरार चेंडू. भन्नाट वेग होता चेंडूला. त्यानंतर हलकेच चेंडूला खेळून काढलंय. स्टेअर केलं, लॉफ केलंय चेंडूला. शॉर्ट स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होता. एकच धाव येईल.
तर दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त झाली. 3 षटकांचा मित्रांनो खेळ समाप्त होतोय. 3 ओव्हरी कंप्लीट जात आहे. स्कोर जाऊन असा तर 39 लॉस ऑफ 1 विकेट. तोपर्यंत डीजे. हॅलो, धन्यवाद धन्यवाद डीजे. थँक्स डीजे. होया मॅच कडे. प्रवीण हा गोलंदाज. षटक क्रमांक 4. पहिल्या इनिंगचं 4th षटक. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. प्रवीण हा गोलंदाज सज्ज होईल. प्रवीणचं वैयक्तिक पहिलं, संघाकडून सांघिक महत्वपूर्ण 4th षटक. या पहिल्या इनिंगचं, पहिल्या डावाचं, पहिला चेंडू पेस करण्यासाठी सज्ज होईल फलंदाज अमित. यावेळी अक्रॉस द लाईन खेळलाय, चेंडूला पाठवलं, एक्झिक्युट केलाय चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. हवाई फायर, सुरेख फटका. अलीलर केलाकर पहिल्या चेंडूवरती आक्रमण, पहिल्या चेंडूवरती हल्ला चलवला गोलंदाज प्रवीणच्या. आणि या 6 धावेने धावफलक परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 45, 45 धावा. धन्यवाद डीजे. काहीसे बातचीत होते, नक्कीच होईल. कारण ज्या ज्यावेळी गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका येतोय, आक्रमण होतोय, त्यावेळी थोडा दबाव येतोच. ओ हो हो हो, ऑन साइडला आडव्या बॅटने चेंडूला पाठवलं डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडूला एक्झिक्युट केलाय 6 धावांसाठी. सुरेख फटका, अप्रतिम फटका, खिलाडी के मस्तक में दस्तक. आणि या 6 धावेने धावफलक परावर्तित झाले. धावफलकावर धावसंख्या 51, अर्धशतकी खेळी 51 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 आणि बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार आले. त्यानंतर मैदानामध्ये काहीशी टीम मीटिंग होते, आमसभा ग्रामसभा लागली. 2 मोठे फटके आले प्रवीणवर. आक्रमण केले, इरादे स्पष्ट केले. ना सूरत देखता है, ना ये मुहूर्त देखता है, ये तो अपनी टीम की जरूरत देखता है. अमितच्या बॅट बंद झालाय षटकार. 51. यावेळी लोअर फुल टॉस, चेंडूला पाठवलं, आमंत्रण दिलं होतं, मोठ्या फटक्याचं आमंत्रण स्वीकारलं आणि हॅट्रिक होते षटकारांचे. बॅक टू बॅक 3 षटकार आले अमितच्या बॅट मधनं. ऑन द फायर अमित नामकचं वादळ मैदानावरती घोंगलं. अमित आग खाता आणि इंगळे वळखता अशी फलंदाजी. धावफलकावर धावसंख्या 57. फुल टॉस चेंडू होता आणि क्रिकेट मधला खराब चेंडू. कारण क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू कधी वाया घालवू नका मित्रांनो. जसं जीवनामध्ये अन्नाचा कण कधी वाया घालवायचा नसतो, तसं क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो. आणि या फुलटॉस चेंडूवरती अमितच्या बॅटमधनं षटकार आलाय आणि धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 57, स्कोर लॉस ऑफ 1 विकेट. तीन चेंडू वरती 3 षटकार. टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा विक्रम झालेला आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकार बऱ्याच वेळा विक्रम झालेला आहे. हा विक्रम होईल का अमितच्या बॅटमधनं? आत्मविश्वासचा वजीर क्रिकेटमध्ये महत्वाचा असतो आणि तो आत्मविश्वास या खेळाडूचा दुणावला आणि त्यानंतर रंग उधवायला सुरुवात केली अमितने. कारण क्रिकेटमध्ये आत्मविश्वास हा महत्वाचा असतो. 57. काहीसा शांतता पसरली, मैदानामध्ये दबाव येतोय. विचार केला तर चंदन तस्कर संघ हा नाणेफेक हरल्यानंतर या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. हे कितपत निर्णय योग्य ठरतोय
ही आलेली वेळ ठरवणार. क्रिकेट हा खेळ आहे कष्टाचा आणि परिश्रमाचा. कष्ट करावे लागतील तुम्हाला या मॅच मध्ये. क्षेत्र कोणते असो, कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट तुमचं प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. इथं तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कष्ट आणि संघर्ष करावा लागेल. ऑन साइडला आडव्या बॅटने टोलवला चेंडू. एक धाव येईल. एका धावेने एक सिंगलने धावफलक हे परावर्तित झाले. धावफलकावर धावसंख्या 58. 58 धावा. षटक क्रमांक 14. धावेंची लयलूट केली या षटकामध्ये. एक महागडं षटक ठरतंय आतापर्यंत. गोलंदाज प्रवीणचं कमबॅक करावं लागेल. वापसी करावी लागेल. निशब्द करून टाकणारी गोलंदाजी करावी लागेल. जकडून ठेवणारी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना. यावेळी सुंदर चेंडू होता. उजव्या इष्टीवरचा चेंडू जरा बाहेर चेंडू. त्यानंतर हलकेस घेऊन काढले चेंडूला ऑफ ड्राय. क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर. इनफिल्ड मध्ये शॉर्ट मिड ऑफला ओमकार देसाई. चेंडूची परती होईल तोपर्यंत एकच धाव. 59. 59 धावा. ऑन साइडला बॅकफुटवर जाऊन चेंडूला पाठवलं. वैता वैता डायरेक्ट चंद्रार. चेंडू सीमा रेषे बाहेर आलाय. षटकार डीजे. स्कोर जाऊन 65. हॅलो, धन्यवाद डीजे, धन्यवाद. 65. 65 धावा. 4 षटक समाप्त होत आहेत. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. लास्ट ओव्हर टू गो. गोलंदाज साहिल. पहिल्या इनिंगचं पहिल्या डावाचं सांगता करणारं शेवटचं षटक, अंतरिम षटक घेऊन सज्ज होतोय तो साहिल नामकचा गोलंदाज. काहीचा दबाव असेल विचार केला तर 65 धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. आतापर्यंत 24 चेंडू हे समाप्त होत आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक फायटिंग टोटल देऊ शकेल चंदन तस्कर संघाला. समर्थ 11 पाहायचंय. यावी सुंदर चेंडू. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल डीप. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय. पहिल्या प्रयत्नात फंबल होतोय. चेंडूची परती होते तोपर्यंत एकच धाव. एका धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या नेल्सन फिगर 66. 66 धावा. शेवटचा ओव्हर. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या इनिंगचं क्षेत्ररक्षणात बदल होतोय. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीप अडीच लॉंग ऑफला. डीप अडीच लॉंग आणला. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन. यावेळी सुरेख चेंडू. काहीसा टप्पा फलंदाज चेंडूने वळसा घेतला. स्विंग अँड मिस. फलंदाज बीट होतोय. सरते शेवटी चेंडू शरीराचा वेध घेतोय तोपर्यंत चेंडूचा ताबा मिळवतोय गोलंदाज आणि धावेची तमाम शंका समाप्त. आपण पाहताय सुंदर अशी स्पर्धा. जिजाऊ चषक कानकोण 2023 हा विद्यमान सोहळा. एक कुंभमेळा. एक अभिमानाची, एक सन्मानाची, अलौकिकता प्राप्त करणारी याची देही याची डोळा अशी ही स्पर्धा. याबी बैठक फटका. स्लॉकशिप करण्याचा प्रयत्न. बॅकची एड. 2 क्षेत्ररक्षकामध्ये शर्यत होती. एष्टीरक्षक थोडा फंबल. त्यानंतर बॅकअप खराब झालं. त्यानंतर चेंडू जवळजवळ सीमारेषे बाहेर. डीप फाईनले क्षेत्र क्लिअर केले चेंडूने. धावा रोखायच्या आहेत तुम्हाला. या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल चंदन तस्कर संघाला. एक मोठं टार्गेट असेल. फायटिंग टोटल समर्थ 11 संघाकडं मी म्हणेन. फुल टॉस. खराब चेंडू. खराब चेंडू. चेंडूला एक्झिक्युट केलंय. चेंडूला पाठवलं. डीप बॅकवर्ड्स केलंय क्षेत्रामध्ये. फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडू आमंत्रण दिलं होतं मोठा फटक्याचं. ते आमंत्रण स्वीकारलं आणि चेंडूला क्लिअर केलं. डीप बॅकवर्ड्स केलंय क्षेत्रामध्ये. 6 धावा. 6 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. 76. धन्यवाद डीजे. सुंदर गुणलेखन स्कोरिंगचं काम आमचे मित्र विनोद करतायत. समालोचकाचा कणा मानला जातोय गुणलेखक आणि सुंदर काउंटिंग पाहायला भेटतंय स्कोर बरोबर. विनोद आपलं पण सरचे स्वागत. पुढील चेंडू.
यावेळी ऑन साइडला बॅकफुटवर जाऊन खेळायचा प्रयत्न होता. बॅटची एज हलकीच कट, लेमन कट, त्यानंतर चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडूचा ताबा मिळतोय. ओमकार देसाई ओमी येतोय स्क्रीनवर. चेंडूची परती, तोपर्यंत धावेची तमाम शंका समाप्त. 76 स्कोर. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक अंतरिम पहिल्या इनिंगचं. यावेळी ऑन साइडला बॅकफुटवर जाऊन चेंडूला फुल केलंय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. इथं मात्र खराब कॉल. क्रिकेट मधली आत्महत्या. ना तूने कॉल किया ना मैंने सुना और रन आउट का टिकट कन्फर्म निकाला. शेवटचा अंतरिमी चेंडू होता, त्यामुळे काही अस्तित्वात नसलेली धाव घ्यायचा आणि एक धाव पूर्ण करायचा असा इरादा होता. पण सरते शेवटी धावचीत होतोय दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. फलंदाज बाद. इथं मात्र एक धाव येईल. एक सिंगलने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या नेल्सन फिगर 77 धावा. 30 चेंडूमध्ये 78 धावा करायच्या आहेत. कारण मित्रांनो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट हा सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे, अनिश्चितीचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत आम्ही भाकीत करू शकत नाही, मूर्ख समजलं जाईल. आणि या अनिश्चितीच्या खेळामध्ये कुठला संघ बाजी मारेल, चंदन टस्कर की समर्थ इलन, हे पाहायचंय. कुठला संघ संघर्ष करणार, कुठला संघ प्रगतीच्या वाटचालीवर जाणार, आलेली वेळ ठरवणार नक्कीच. तोपर्यंत जाऊया. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. जिजाऊ चषक 2023 चा विद्यमान सोहळा कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदललोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक, सहयोगी समालोचक संदीप पागी आपल्यासोबत जुळतील दुसऱ्या इनिंग साठी. तोपर्यंत मी रजा घेतोय. चला लवकर चला. समर्थ इलेव्हन संघ आपण लवकर फिल्डिंग साठी चला, कारण बराच उशीर होतोय. सुंदर अशी स्पर्धा, एक आपली स्पर्धा आहे. थोडं सहकार्य करा. डोंट स्टॉप विपक्ष हँड फायटर्स दोन्ही संघ. कॅप्टन टॉस साठी या लगेच. तिसरा सामना डोंट स्टॉप विपक्ष हँड फायटर्स दोन्ही संघ. कॅप्टन टॉस साठी या. तोपर्यंत डीजे. क्या शानदार बल्लेबाजी की गई है। पहले ओवर में 22 रन सनम के काफी बेहतरीन बल्लेबाजी के बदौलत, दूसरे ओवर में 11 रन, तीसरे ओवर में 6 रन और चौथी ओवर कहर मचाने वाली ओवर हो गई थी। 26 रन आए थे उस ओवर में और आखिरी ओवर में 12 रन, कुल मिला के 77 रन और जीत का लक्ष्य 78 रनों का लक्ष्य दिया गया है। चंदन टस्कर टीम को जीत के लिए 78 रनों का लक्ष्य दिया गया है। ओमकार देसाई जैसे बल्लेबाज मुंबई के है, टीम में शामिल है चंदन टस्कर की टीम में।
काफी बढ़िया मनोरंजन कॉमेंट्री माध्यम से संतोष मौर्य सर सभी का कर रहे हैं, लाजवाब विवरण मराठी में दे रहे हैं। बहुत बहुत स्वागत है संतोष सर आपका। आज के दिन की दूसरी मैच है, लाजवाब प्रतियोगिता, बेहतरीन ये प्रतियोगिता जिजाऊ चषक 2023 रमाकांत नायक गांवकर और उनके फैमिली की ओर से पुरस्कृत की गई और आयोजन किया गया है पाणीफंड मनगढ़ क्लब की ओर से। सभी का अभिनंदन। और 78 रनों का लक्ष्य पार करने की कोशिश में दो आरंभिक बल्लेबाज क्रीज पर आ गए हैं। बैट्समैन नेम प्लीज। अतिरिक्त खिलाड़ी के पास ये एक विनती है, अनुरोध है कि हम आपको बुलावा भेजते हैं, यहां आना जरूरी है। अतिरिक्त खिलाड़ी 12th में यहां आना जरूरी है। बैट्समैन नेम प्लीज। स्ट्राइक पर रोहित और नॉन स्ट्राइकिंग एंड में है भूषण। प्रशांत माफ कीजिएगा, नॉन स्ट्राइकिंग एंड में है प्रशांत। तो पाशा गेंदबाज एक प्रशांत, पेट नेम से जाने जाते पाशा। अंपायर वाइड बॉल। ओके। पहला रन यहां आ चुका है, नो बॉल। क्रीज के बाहर होने के कारण यह गेंद ने टिप्पा खाया था क्रीज के बाहर, इसका कारण बना नो बॉल। फ्री हिट का मौका बल्लेबाज के लिए आता हुआ। अब सामना करेंगे भूषण प्रशांत का। राइट आर्म राउंड द विकेट पाशा की ओर से सामना करेंगे भूषण। हवा में तैरती हुई गेंद, कैच लेने पर भी बल्लेबाज नहीं आउट हो सकती है क्योंकि यह फ्री हिट है। सिंगल चुराया गया, सिंगल के साथ टोटल बन गई है 3 रन। धीरे धीरे शुरुआत खेल की होती हुई, बल्लेबाजी की शुरुआत धीरे धीरे होती हुई। 78 रनों का लक्ष्य जीत के लिए पार करना जरूरी है, जीत के लिए। इस बार कवर ड्राइव खेलने की कोशिश, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद जाती हुई लपक लिया गेंद को और थ्रो भी किया, तब तक सिंगल चुराने का मौका। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों के बीच। फिर एक बार सिंगल आता हुआ, सिंगल के साथ धीरे धीरे स्कोर को बढ़ाने की कोशिश करते हुए सिर्फ 4 रन, जबकि पहली ओवर प्रगति पर चल रही है पाशा की ओर से। फिर एक बार बल्ले के अंदरूनी हिस्सा लेकर गेंद थर्डमैन की ओर आने की कोशिश कर रही थी, सनम ने रोका गेंद को। सनम कीपिंग कर रहे हैं, बेहतरीन बल्लेबाजों में से एक है सनम सालगांवकर। डॉट के तौर पर गेंद चली गई है। अब तक तो काफी अच्छी ओवर ये साबित हो गई है। सिर्फ 4 रन आ गए अब तक, चंद गेंदें शेष है इस ओवर की। बढ़िया स्क्वायर कट, कोई मौका नहीं, गेंद तकरीबन बाउंड्री पार करती हुई 4 रनों के लिए कड़क स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक। पहली बाउंड्री इस इनिंग में आती हुई चौके के जरिए।
4 रनों की सारे टोटल हो गई है 8 रन और पहले ओवर की समाप्ति यहां हो गई है। डीजे माफ कीजिएगा, ओवर नहीं, सब खत्म हो गई है। आखिरी शायद एक गेंद है। पांच गेंदें टोटल बन गई है 8 रन और ये आखिरी गेंद पहले ओवर की तलपन रिवर एंड से। बल्ले के बारिश सा लेकर गेंद आई है गली के क्षेत्र में, सिंगल तो चुराया गया, सिंगल पे संतुष्ट और सिंगल के सारे टोटल हो गई है ओवर की समाप्ति पर 9 रन। डीजे डोंट स्टॉप कैप्टन, प्लीज कम फॉर द टॉस। डोंट स्टॉप टिमीच्या कॅप्टनान हांगा टॉसा खातीर येवप गरजेचें। हँड फायटराचो कॅप्टन हांगा पाविल्लो आसा। दूसरी ओवर लेकर आए हैं महेश। शानदार गेंदबाज है ये महेश। सामना करेंगे भूषण। पहली गेंद वाइड का इशारा अंपायर सुनील लोलेकर की ओर से। अतिरिक्त रन के जरिए डबल फिगर में जा पहुंचा है स्कोर। 10 रन बन गए हैं। जीत की मंजिल अभी भी काफी दूर है। 78 रनों का लक्ष्य जीत के लिए पार करना जरूरी है और इस बार घूमकर मारा है मिड विकेट के क्षेत्र में, जमीन के सारे फील्ड होती हुई काफी डीप में। तब तक सिंगल चुराने का मौका, सिंगल के सारे टोटल गई है 1 रन से आगे होती हुई। टोटल बन गई है 11 रन, जबकि दूसरी ओवर प्रगति पर चल रही है महेश की ओर से। काफी शानदार आगाज आज के दिन जिजाऊ चषक का। पूरे 4 दिन ये प्रतियोगिता, पूरे 4 दिन ये टूर्नामेंट चलता रहेगा। शानदार शुरुआत आज के दिन हो गई है। बेहतरीन प्राइजेस, लंबे चौड़ी ट्रॉफियां, चमचमाती हुई ट्रॉफियां हमें साफ नजर दिखाई दे रही है। सामना करेंगे रोहित। अगली गेंद डॉट गेंद महेश की ओर से। 11 रनों पे स्कोर रुका हुआ और रोहित फिर एक बार सामना करने की कोशिश करते हुए सीधे कमेंट्री बॉक्स की ओर गेंद आती हुई, लेकिन बाहर नहीं आ पाई। लपक लिया कैच और आखिरकार चलता गया रोहित को डगआउट में। डीजे नए बल्लेबाज ओमकार देसाई। नए बल्लेबाज आए हैं ओमकार देसाई और स्कोर 11 रनों पे रुका हुआ। जीत की मंजिल है काफी दूर। 78 रन जीत के लिए बनाना जरूरी है और उसमें से एक बल्लेबाज डगआउट में जा चुके हैं रोहित नाम का। ओमकार देसाई बड़ा नाम, मुंबई के रहने वाले हैं ये।
शानदार 2-3 साल में काउंट में आके चले गए हैं। आते आते जमीन के सारे खेल दिया है, काफी तेज खेला गया है। लोगन के खिलाड़ी ने गेंद को रोका, थ्रो किया, तब तक ओंकार का खाता खुलता हुआ सिंगल रन के सहारे, और इस सिंगल के जरिए टोटल में 1 रन की वृद्धि, 1 रन का मुनाफा आता हुआ टोटल हो गई है 12 रन। भूषण अब सामना करेंगे महेश का। बेहतरीन गेंद, फ्लाइटेड गेंद थी, क्रॉस खेलना चाहते थे, बाल बच गए, थोड़ी सी उछाल ली थी गेंद ने, शायद थोड़ी सी नीचे रहती तो क्लीन बॉल हो जाते थे भूषण। फिलहाल कीपिंग शानदार हो रही है सनम की ओर से। डॉट गेंद, महेश फिर एक बार कमेंट्री बॉक्स एंड से बॉलिंग के लिए, और इस बार हवाई मेल, तेज स्ट्रोक, बाउंड्री पार, 6 रनों के लिए। है रमाकांत नायक गांवकर की पूरी फैमिली मौजूद है। धर्म पत्नी यहां मंच पर बैठी हुई है, एक्स चेयरपर्सन प्रार्थना नायक गांवकर, बहुत बहुत स्वागत है मैडम आपका। साथ साथ काफी अतिथिगण यहां बैठे हुए हैं। दर्शन नायक गांवकर है मंच पर बैठे हुए, प्रशांत देसाई एक्स सरपंच श्रीस्थल पंचायत, ये भी यहाँ उपस्थित है, मंच पर बैठे हुए हैं। सभी का फिर एक बार हार्दिक स्वागत। गंदेश मडगांवकर काउंसिलर राजबाग एरिया के, ये भी मंच पर बैठे हुए हैं, फिर एक बार गंदेश का हार्दिक स्वागत। और जितने भी अतिथि गण मंच पर बैठे हुए सभी का हम तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं। बड़ा स्ट्रोक ओंकार के बल्ले से हवाई मेल, कड़क स्ट्रोक, 6 रनों के लिए बाउंड्री पार करता हुआ। चौबीस रन इस छक्के के जरिए बन गए हैं। 78 रनों का लक्ष्य पार करने की कोशिश करते हुए धीरे धीरे स्कोर में बढ़ोतरी करने की कोशिश, और ओंकार आने के बाद थोड़ी सी बढ़ोतरी आ गई है। साईराज अगली गेंद फेंकने की कोशिश करेंगे ओंकार के लिए। इस बार पुल, शानदार पुल तो कर दिया है फाइंड के क्षेत्र से, बाउंड्री पार, 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे, शानदार बजाव आता हुआ डीजे की ओर से। मनोरंजन सभी का इस डीजे के माध्यम से होता हुआ। 2 अंपायर, शानदार अंपायर सिद्धेश नायक और सुनील लोलेकर अंपायरिंग की जिम्मेदारी संभालते हुए, और तीसरे अंपायर का नाम है प्रतीश नायक, हमारे साथ बैठे हुए हैं। तीनों का बहुत बहुत स्वागत है। और इस बार बल्ले का पिछले हिस्सा लेकर गेंद
शॉर्ट थर्ड में के क्षेत्र में आती हुई कोई रन की गुंजाइश नहीं, डॉट के तौर पर गेंद चली गई है। अजीब और गरीब ढंग का एक स्ट्रोक था, कोई रन की गुंजाइश नहीं बनी और स्कोर रुका हुआ 28 रनों पे। बड़ा स्ट्रोक उंकर के बल्ले से हवा में तैरती हुई गेंद को लपकने की कोशिश, आखिरकार लपका तो गया है, पाशा ने लपक लिया कैच। क्या शानदार जजमेंट पाशा का। और अभी भी वहां जैसे खड़े थे वैसे ही रुक के रहे, ये दिखाने के लिए कि मैं बाउंड्री पार हो गया क्या नहीं। देखो आके क्या संतुलन पाया है पाशा ने। टोटल 28, टारगेट जीत के लिए 78 रन का है और अभी भी 50 और रन जीत के लिए जरूरी है। खासकर यहां राजस्थान से एक शख्स आए हैं, बहुत बहुत स्वागत है राजस्थानी आपका। नए बल्लेबाज स्ट्राइक पर और आते ही खेला जरूर है। फिर एक बार पाशा संकट मोचक का ये खिलाड़ी बन गए हैं, अपने टीम का संकट मोचन करने का काम कर रहे हैं पाशा। लगातार दूसरी कैच पाई गई है पाशा द्वारा। क्या योगदान दे रहे हैं अपने टीम के लिए। दूसरी विकेट, लगातार तीसरी विकेट। पहली विकेट रोहित के रूप में गई थी, उसके बाद ओमकार देसाई आउट होकर चले गए थे और अभी अभी आए थे बल्लेबाज, वो भी डगआउट में जा रहे हैं। नए बल्लेबाज आ रहे हैं, गौरव सावंत। अभी अभी जो टॉस हो गई थी, इस मैच के बाद जो मैच होने जा रही है हैंड फाइटर वर्सेस डोंट स्टॉप, डोंट स्टॉप के कप्तान ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया है और बल्लेबाजी की दावत दी गई है हैंड फाइटर टीम को। शानदार विवरण, मजेदार कॉमेंट्री करने वाले हमारे दोस्त संतोष मौर्य कुछ ही पलों के बाद यहां उपस्थित हो जाएंगे। मनोरंजन के बादशाह शानदार मनोरंजन कर रहे हैं उपस्थित दर्शकों का, उपस्थित टीमों का। फिर एक बार हार्दिक स्वागत है संतोष मौर्य आपका। और खड़े खड़े खेल दिया है, काफी ऊंचा स्ट्रोक, हवाई मेल, और ये काफी बढ़िया फायर 6 रनों के लिए बल्लेबाज द्वारा। सरफराज एक छक्का खा चुके हैं और इस बार विकेटों को छोड़ते हुए घूमकर मारने का प्रयास किया था। नो मैंस लैंड गिर गई गेंद, तब तक सिंगल चुराने का मौका बल्लेबाज के पास। सिंगल के जरिए टोटल बन गई है 35 रन। आधी मंजिल भी अब तक पार नहीं हो गई है। 78 रन जीत के लिए जरूरी है चंदन डस्कर टीम को। 3 बल्लेबाज डगआउट में जा चुके हैं, 3 सेना नायक डगआउट में जा चुके हैं। गौरव सावंत सॉफ्ट हाथ से खेला स्ट्रोक को सिंगल के लिए। सिंगल के जरिए टोटल हो गई है 36। सरफराज
अच्छी गेंदबाजी निभाते हुए एक छक्का तो जरूर खा गए, उसके बाद लाजवाब गेंदबाजी निभा रहे हैं। और इस बार थोड़ी सी ऑफ के बाहर जरूर थी, लेकिन काफी नीचे रही थी ये गेंद। डॉट के तौर पर कलेक्ट हो गई विकेटों के पीछे सनम सालगांवकर द्वारा। फिर एक बार डॉट की, और इस बार बाउंड्री पार, मंटप पार हो गई है गेंद 6 रनों के लिए। डीजे रन आउट हो गए हैं, माफ कीजिएगा, रन आउट हो गए हैं। चौथे विकेट का पतन होता हुआ गौरव सावंत के रूप में, और स्कोर रुका हुआ 42 रनों पे। जीत का लक्ष्य अभी भी काफी दूर है। हेलो 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 हेलो। गौरव सावंत रन आउट होकर डगआउट में चले गए हैं। नए बल्लेबाज आए हैं बिपिन, फिलहाल नो स्ट्राइकिंग एंड पे, और सामना करने की कोशिश करते हुए प्रशांत। 42 रनों पे स्कोर रुका हुआ, और इस बार गेंद 4 रनों के लिए पार हो गई है। थर्ड मैन क्षेत्र पार करती हुई 4 रन यहां मिले हैं, और 4 रनों के सारे टोटल हो गई है 46 रन। 46 फॉर 4। चौथी ओवर चलती हुई, लास्ट ओवर इन प्रोग्रेस, 5वीं ओवर चलती हुई। शिल्पेश द्वारा शानदार गेंद, तेज गेंद थी है, और फाइंड के क्षेत्र में खेलना चाहते थे। शॉर्ट फाइंड लेग के क्षेत्र में गेंद को रोका गया, कोई रन की गुंजाइश नहीं, और इस प्रकार से 46 रनों पे स्कोर रुका हुआ। जीत की मंजिल अभी भी काफी दूर है, और जीत भी काफी दूर जाती हुई चंदन टस्कर की ओर से। फिर एक बार लाजवाब गेंद शिल्पेश पर्वतकर की, डॉट गेंद ऑफ स्टंप पे रखी गई थी, थोड़ी सी उछाल दी गई थी, और बल्लेबाज चूक गए खेलने में, और सनम सालगांवकर ने कलेक्ट किया विकेटों के पीछे, और वापस दी गई है शिल्पेश पर्वतकर को। फिर एक बार डॉट गेंद, आखिरी ओवर, और डॉट पे डॉट गेंदी जा रही है। जीत की मंजिल काफी दूर गई है चंदन टस्कर की।
और इस बार कड़क स्ट्रोक, 3 स्ट्रोक गेंद बाउंड्री पार 6 रनों के लिए। और इस छक्के के सारे 85 तो पार हो गई है, लेकिन जीत की मंजिल पार हो जाएगी क्या नहीं, आने वाला समय बता देगा। लेकिन यह आखिरी ओवर है। बल्ले के ऊपरी हिस्सा लेकर गेंद एज लगती हुई गेंद नो मैंस लैंड तो गिर गई है। सिंगल चुराया गया, सिंगल के साथ ओवर खत्म हो गई है, इनिंग खत्म हो गई है। टोटल है इनिंग के समाप्ति पर 53 रन बन गए थे चंदन टस्कर के, काफी रनों के मार्जिन से हार गई है। 24 रनों के मार्जिन से हार गई है चंदन टस्कर टीम। अभी जो मैच होगी हैंड फाइटर स्पोर्ट्स क्लब वर्सेस डोंट स्टॉप के कप्तान ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया है और बल्लेबाजी की दावत दी गई है हैंड फाइटर टीम को। और आगे का विवरण देने के लिए 2 हमारे कमेंटेटर, एक बेहतरीन मनोरंजन करने वाले हमारे कमेंटेटर संतोष मौर्य और मंगेश मडगांवकर यहां उपस्थित है। दोनों में से एक यहां आना जरूरी है। मंगेश मडगांवकर शुरुआत करेंगे इस मैच का।